आता साधा कापूर तुम्हाला माहिती आहे, पण भीमसेनी कापूर म्हणजे काय आहे? तर भीमसेनी कापूर आणि साधा कापूर हा अगदी सारखा दिसतो, पण या भीमसेनी कापराचा ना तीव्र असा सुगंध असतो. सहज उडून जाणारा असा हा नैसर्गिक स्फटिकासारखा पदार्थ असतो. बाजारामध्ये भीमसेनी कापूर हे नाव ना नैसर्गिक कापूर किंवा मग बोरेनल रिच कॅम्फरसाठी वापरलं जातं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ब्रँडचे रासायनिक स्वरूप हे एकसारखं असलं तरी हे कॅम्फर जे असतात म्हणजे हे कापूर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. हा नैसर्गिक कापूर म्हणजे भीमसेनी कापूर झाडापासून बनवला जातो. मात्र आपण पूजेसाठी जो कापूर वापरतो की नाही तो कृत्रिम कापूर असतो. म्हणूनच याचे वेगवेगळे प्रकार आहेत. शिवाय खाण्यासाठीचा फूड ग्रेड एडिबल कॅम्फर जो आहे ना तोही वेगळा असतो. ह्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे कॅम्फरचे म्हणजे कापराचे हे खूप वेगवेगळे प्रकार असले तरी भीमसेनी कापूरचे फायदे काय आहेत ना हे आपण समजून घेणार आहोत. मुळात हे झाडांची पानं, फांद्या किंवा लाकडाचे तुकडे हे वाफेच्या साहाय्याने डिस्टिल केले जातात आणि वाफे बाहेर पडलेलं जे सुगंधी तेल असतं त्यांनी हे थंड केलं जातं आणि या प्रक्रियेतून हा पांढरा स्फटिक तयार होतो आणि यालाच आपण भीमसेनी कापूर असं म्हणतो. आता याच भीमसेनी कापूरचे काय काय फायदे आहेत आणि हे आपण किती अप्रतिम पद्धतीनं वापरू शकतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. श्रावण महिना जवळ येतो आहे. आपण पूजेची खरेदी करण्यासाठी कापूर नक्की विकत घेतो. आवर्जून भीमसेनी कापूर घ्या. फक्त पूजेसाठी, देवासाठी हा आपण कापूर वापरणार नाही आहोत. आणखीनही काही गोष्टींसाठी वापरायचा आहे. कशा कशासाठी वापरायचं आहे हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा. नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपली फॅमिली छानपैकी ग्रो आणि ग्लो होतीये. फॅमिलीचा भाग झाला नसाल म्हणजेच चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लवकर सबस्क्राईब करा आणि आमच्या फॅमिलीचा भाग व्हा. आता आजचा विषय आहे ते म्हणजे भीमसेनी कापूर. हा प्रामुख्याने नैसर्गिकरित्या बनवला जातो आणि जो नैसर्गिकरित्या बनवला जातो तो आपण खाऊ शकतो. एडिबलमध्ये पण तो येतो. पण त्याचे वापर कसे कसे असू शकतात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर हा आहे भीमसेनी कापूर. आता बाकी सुद्धा कापराच्या वड्या मिळतात आणि कापूरचे काय काय उपयोग आहेत हेही माहिती आहे. पण भीमसेनी कापराचे किती उपयोग आहेत हे माहिती आहे तुम्हाला? मुळात आधी भीमसेनी कापूर म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. तर त्या भीमसेनी कापूरचे प्रमुख फायदे काय आहेत हे आपण समजून घेऊ. सर्दीमध्ये जर का नाक बंद झालं असेल किंवा मग रात्री खूप खोकला येत असेल तरी सुद्धा या भीमसेनी कापूरचा खूप उत्तम उपयोग होतो. कापूर, मेंथॉल किंवा निलगिरी असलेल्या वेपरबचा आपण छाती आणि मानेवर जर का वापर केला म्हणजे ते छानपैकी चोळलं तर खोकला कमी होतो किंवा मग कंजेशन जे झालेलं असतं ते कमी होतं आणि संसर्ग जरी झाला असेल तरी सुद्धा तो बरा व्हायला मदत होते. म्हणूनच आपण या भीमसेनी कापूरचा उपयोग करू शकतो. सर्दी, कफ किंवा नाक बंद झालेलं असल्यास गरम पाण्यामध्ये हा भीमसेनी कापूर थोडासा टाकायचा आणि त्याची वाफ जी आहे ती वाफ घ्यायची. यामुळे आपल्याला खूप बरं वाटतं. आता विक्समध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये हा इन्ग्रेडियंट वापरला जातो. पण हा जर नॅचरल इन्ग्रेडियंट तुम्ही घेतला आणि याची वाफ घेतली त्याचा खूप छान असा परिणाम होतो. खूप छान उपयोग होतो. रात्रीच्या वेळेला आपल्याला लक्षात नाही आलं पटकन की नाक बंद चाललंय, चोंदलेलं आहे, तर त्यावेळेला काय करायचं तर हे भीमसेनी कापूरचा उपयोग करून तुम्ही छानपैकी वाफ घेऊ शकता. नंबर 2 फायदा ते म्हणजे सांधेदुखीसाठी हा कापूर आपण इतक्या उत्तम रीतीनं वापरू शकतो. कारण कापूर त्वचेतली जी संवेदना आहे ती जागृत करून त्यामध्ये थंडावा आणि उबदारपणा देतो. त्यामुळेच वेदना काही काळासाठी कमी होऊ लागते. ह्यालाच आपण काउंटर इरिटंट इफेक्ट असं म्हणतो. हा कापूर जर का आपण खोबरेल तेल किंवा मोहरीच्या तेलामध्ये छानपैकी गरम केला आणि कोमट झाल्यानंतर जिथे आपल्याला वेदना होतात त्या भागावर असा छान चोळला, लावला तर सांधेदुखी असेल किंवा तिथली सूज असेल, स्नायूंचं दुखणं असेल तर ते निश्चितपणे बंद होतं. काही काळासाठी का होईना तुम्हाला नक्की आराम मिळतो. जास्त प्रमाणात असेल तर आपल्या डॉक्टरांना दाखवावं लागतं. पण घरच्या घरी हा करण्यासारखा उपाय आहे, नक्की करून बघा. नंबर 3 फायदा म्हणजे त्वचेसाठी हा अतिशय फायदेशीर ठरतो. याचं कारण असं आहे की यामध्ये कॅम्फर मेंथॉल लोशन असतं ज्यामुळे किरकोळ जर का खाज येत असेल किंवा आपल्याला डासांमुळे जे इन्सेक्ट बाईट होतात, रेड असं व्हायला लागतं स्किनवर, रॅशेस येतात,
त्याच्यासाठी सुद्धा हे कॅम्फर जे आहे म्हणजे भीमसेनी कापूर हा आराम देऊ शकतो. खाज सुटते बऱ्याचदा, रॅशेस होतात, कीटकांच्या चावण्यामुळे जळजळ होते. त्यावेळेला काय करायचं, खोबरेल तेलामध्ये हा कापूर छानपैकी मिसळून घ्यायचा, तो थोडासा कोमट करायचा आणि तिथे लावायचा. लहान मुलांना बऱ्याचदा आपल्याला काय लावायचं कळत नाही. ते चावल्यानंतर आपण कुठलं क्रीम सूट होईल नाही होईल, तर त्यावेळेला आपण या भीमसेनी कापूरचा अगदी आरामात उपयोग करू शकतो. आता जनरली हा उपयोग सगळ्यांनाच माहिती आहे की वास्तुशुद्धीसाठी आपण भीमसेनी कापूर वापरतो. तसंच कीटकनाशक यासाठी सुद्धा आपण वापरू शकतो. घरात भीमसेनी कापूर जाळल्यानंतर हवेतले जे हानिकारक जंतू असतात ते नष्ट होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते आणि म्हणूनच आपण खरं तर घरामध्ये आरतीसाठी सुद्धा कापूर वापरतो. कापूर आरती असते ती आपण आवर्जून करतो. पण घरामध्ये जर डास असतील, किडे असतील, झुरळं असतील तर याच्यासाठी सुद्धा हा कापूर जो आहे हा उपयुक्त ठरू शकतो. इलेक्ट्रिक कॅम्फर डिफ्युजर मिळतं, त्यामध्ये आपण दालचिनी, तमालपत्र आणि 2 भीमसेनी कापराच्या वड्या अशा रोज जर का जाळल्या संध्याकाळच्या वेळात तर डेफिनेटली या सगळ्या इन्सेक्टसाठी म्हणजे कीटकनाशकांसाठी सुद्धा हा रामबाण उपाय असतो. नक्की करून बघा, कसं वाटतंय नक्की सांगा. नंबर 5 ते म्हणजे तीर्थप्रसादामध्ये सुद्धा आपण भीमसेनी कापूर वापरतो. काही मंदिरांमध्ये ना परंपरेनं एडिबल कॅम्फरचा अत्यंत सूक्ष्म अंश असलेला असा एक सुगंध आणि चव असते. ते सात्विकतेचं प्रतीक आहे असं म्हटलं जातं आणि म्हणून ते वापरलंही जातं. पण जो एडिबल भीमसेनी कापूर आहे तो पूर्णतः वेगळा असतो. आजकाल इतकी भेसळ आहे त्यामुळे शुद्ध कुठला हे ओळखणं जरा कठीण जातं. त्यामुळे भीमसेनी कापूर हा एडिबल आहे की नाही हा विशेष विचारून आपण तो विकत घेतला पाहिजे. अतिशय महत्त्वाचा असा उपयोग होऊ शकतो ते म्हणजे पायांच्या दुर्गंधीसाठी आपण हे वापरू शकतो. आता बऱ्याचदा काय होतं की दिवसभर आपण सॉक्स घालून असतो आणि मग ते सॉक्स काढल्यानंतर पायांना दुर्गंधी येते किंवा आता पावसाळी दिवस आहेत त्यामध्ये असा कुबटपणा जाणवतो आणि म्हणून सुद्धा पायांना विशिष्ट अशी दुर्गंधी असते. त्यासाठी आपण या भीमसेनी कापूरचा उपयोग करू शकतो. भीमसेनी कापूरमध्ये जंतुनाशक आणि बुरशीनाशक असे गुणधर्म असतात. त्यामुळे पायाची दुर्गंधी जी असते ती दूर करण्यासाठी आणि जंतूंवर मात करण्यासाठी, जंतूंना मारण्यासाठी हा भीमसेनी कापूर उपयोगी ठरू शकतो. आता काय करायचं त्यासाठी, कोमट पाण्यामध्ये भीमसेनी कापूरची पूड तयार करायची, ती टाकायची आणि 15 ते 20 मिनिटं आपण भीमसेनी कापूर आणि थोडंसं मीठ टाकायला हरकत नाही, खडे मीठ ते टाकून मग जर आपण पाय बुडवून बसलो तरी सुद्धा आपल्या पायाची दुर्गंधीही जाते. आणि मी तुम्हाला सांगते डेफिनेटली जर तुमचे पाय दुखत असतील किंवा थकवा तुम्हाला जाणवत असेल तर तोही निघून जायला मदत होते. त्यामुळे पायाच्या दुर्गंधीसाठी हा उपाय नक्की करून बघा. तर 7वा आणि शेवटचा मुद्दा ते म्हणजे पायांच्या भेगांसाठी सुद्धा हा भीमसेनी कापूर अतिशय उपयोगी ठरतो. कापूर स्वतः टाचांच्या भेगा भरून काढतो म्हणून तेल किंवा पेट्रोलियम जेली किंवा मग हिल बाम असतं ना त्यामध्ये कापूरची पावडर करायची आणि ते मिक्स करायचं. ते मिक्स केल्यानंतर जिथे जिथे आपल्याला भेगा आहेत तिथे छानपैकी लावायचं, चोळायचं. त्यांनी तो ओलावा जो आहे तो टिकतो. भेगा ज्या आहेत त्या भरून निघायला मदत होते आणि अशा पद्धतीनं तिथे निर्जंतुकीकरण सुद्धा होतं आणि म्हणून भीमसेनी कापराचा आपण असा उपयोग करू शकतो. पण ज्यांना कोणाला फंगल इन्फेक्शन असेल किंवा जे कोणी डायबिटिक असतील किंवा अति जास्त प्रमाणामध्ये तुमच्या भेगा वाढलेल्या असतील की ज्यातून रक्त वगैरे येतंय त्यांनी कधीही घरचे हे उपाय आहेत ते करायचे नसतात. त्यांनी डॉक्टरांकडे जायचं असतं आणि डॉक्टरांकडून जो सल्ला मिळतो, जी औषधं मिळतात, जी ट्रीटमेंट मिळते ती आपण घ्यायची असते. आता शेवटचं आणि महत्त्वाची टिप मी तुम्हाला सांगणार आहे. मी मगाशी तुम्हाला म्हणाले तसं की कापूर हा एडिबल असो तर तीर्थामध्ये सुद्धा वापरला जातो. पण हा खाण्यायोग्य आहे की नाही हे आपण कसं ओळखायचं, तर अंतर्गत सेवन जर का तुम्हाला करायचं असेल तर मी सांगेन की आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय आपण एडिबल जरी ते म्हणत असतील की एडिबल भीमसेनी कापूर आहे तरी सुद्धा आपण शक्यतो वापरायचा नाही. त्याचे ॲडवर्स इफेक्ट होऊ शकतात. आय होप या भीमसेनी कापराचे खूप सारे फायदे तुम्हाला कळले असतील. केवळ आपण मंदिरामध्ये आपल्या देवापुढे हा जाळत नाही आणि तेवढाच त्याचा उपयोग नाही तर खूप सारे उपयोग आहेत. नक्की करून बघा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.